जनरेटिव्ह एआय नाव ऐकलं की थोडं गुंतागुंतीचं वाटतं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण याचं जग अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपण एक असा रोडमॅप पाहू जो आपल्याला सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत सगळं काही स्पष्ट करून देईल. कधी विचार केलाय का की एआय इतकी अप्रतिम चित्र कशी काढतं किंवा अगदी माणसासारखा कोड कसा लिहू शकतं? हा प्रश्न खरंच अनेकांना पडतो. चला तर मग यामागची जी काही जादू आहे ना, ते तंत्रज्ञान आपण आज उलगडून पाहूया. आणि या प्रवासात आपला वाटाड्या, आपला गाईड कोण असणार आहे? तर तो आहे roadmap.sh वरून घेतलेला हा जनरेटिव्ह एआयचा संपूर्ण मार्ग. खरं तर हा आपला नकाशा आहे, जो आपल्याला प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर अगदी अचूक दिशा दाखवेल. आता हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका मोठ्या गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाची कल्पना करूया. सगळ्यात आधी आपण पायाभरणी करू, म्हणजे एआयची मूलतत्व समजून घेऊ. मग आपण त्याची फ्रेमवर्क म्हणजे मुख्य रचना पाहू. त्यानंतर आराखड्यात डोकावू, जिथे वेगवेगळे मॉडेल्स आणि ॲप्लिकेशन्स येतात. मग साधनसंच म्हणजे कोणते प्लॅटफॉर्म वापरायचे ते बघू. आणि सगळ्यात शेवटी पण महत्त्वाचं, एका चांगल्या आर्किटेक्टप्रमाणे आपली जबाबदारी काय आहे हेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या इमारतीच्या पायाभरणीपासून. कारण कोणत्याही मोठ्या कामासाठी पाया मजबूतच हवा. आणि जनरेटिव्ह एआयच्या जगात हा पाया आहे मशीन लर्निंग आणि पायथन. मशीन लर्निंगमध्ये मुळात 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. पहिलं सुपरवाइज्ड लर्निंग. हे अगदी आपण लहान मुलांना शिकवतो तसं आहे. हे मांजर आहे, हा कुत्रा आहे असं लेबल लावून शिकवणं. दुसरं अनसुपरवाइज्ड लर्निंग. यात आपण एआयला फक्त भरपूर डेटा देतो आणि ते स्वतःच त्यातले पॅटर्न शोधून गट तयार करतं. आणि तिसरं रिइन्फॉर्समेंट लर्निंग, म्हणजे बरोबर केलं तर बक्षीस आणि चुकलं तर शिक्षा, यातून शिकवणं. यासोबतच डेटा कसा तयार करायचा आणि मॉडेलचं काम कसं तपासायचं हे सगळं येतं या पायामध्ये. आता पाया घालण्यासाठी काही अवजारं, काही टूल्स लागतीलच, बरोबर? तर पायथन हीच ती आपली मुख्य भाषा आहे. यातली नंपाय लायब्ररी गणिताची किचकट कामं सोपी करते. पांडास डेटा व्यवस्थित लावण्यासाठी म्हणजे डेटा मॅनेजमेंटसाठी वापरतात. आणि सायकिट-लर्न हे तर आपलं मुख्य हत्यार आहे, ज्याने आपण प्रत्यक्ष मशीन लर्निंग मॉडेल्स बनवतो. या साधनांशिवाय आपलं बांधकाम 1 इंचही पुढे जाणार नाही. चला, आपला पाया आता एकदम पक्का झालाय. आता वेळ आली आहे त्यावर एक मजबूत पोलादी फ्रेमवर्क उभं करण्याची. एक अशी रचना जी जनरेटिव्ह एआयला त्याची खरी ताकद देते. आपण बोलतोय मुख्य आर्किटेक्चर्सबद्दल. आणि या फ्रेमवर्कमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर. या एका गोष्टीने एआयमध्ये अक्षरशः क्रांती घडवली. याचं गुपित आहे अटेन्शन नावाच्या संकल्पनेत. म्हणजे काय? तर जसं आपण बोलताना किंवा वाचताना महत्त्वाच्या शब्दांवर जास्त लक्ष देतो, तसंच हे मॉडेल वाक्यामधल्या प्रत्येक शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काय संबंध आहे आणि कोणता शब्द जास्त महत्त्वाचा आहे हे अचूक ओळखतं. बरं, मग हे काम कसं करतं नक्की? विचार करा, आपल्याला एका भाषेतील वाक्याचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करायचा आहे. यात 2 भाग आहेत. पहिला एन्कोडर, जो मूळ वाक्य वाचून त्याचा अर्थ, त्याचा गाभा समजून घेतो. आणि दुसरा डिकोडर, जो तो अर्थ वापरून दुसऱ्या भाषेत एक नवीन वाक्य तयार करतो. अगदी सोपं आहे. भाषांतर असो किंवा चॅटबॉट, सगळीकडे हीच प्रक्रिया वापरली जाते. वाह, पाया झाला, फ्रेमवर्क उभं राहिलं. आता वेळ आली आहे आपल्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर फर्निचर करायची, त्याला सजवायची, म्हणजे वेगवेगळे मॉडेल्स आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स पाहण्याची. आणि इथेच आपल्याला जनरेटिव्ह एआयची खरी मजा आणि जादू अनुभवायला मिळणार आहे. आता चित्र बनवण्याचे 2 भन्नाट मार्ग आहेत. एक आहे गॅन्स. यात ना 2 नेटवर्कमध्ये एक स्पर्धा लागलेली असते. एक असतो कलाकार, जो बनावट चित्र बनवतो, आणि दुसरा असतो समीक्षक, जो ते चित्र खरं आहे की खोटं हे ओळखण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत समीक्षक फसत नाही तोपर्यंत ही स्पर्धा सुरूच राहते. आणि दुसरा मार्ग आहे डिफ्युजन मॉडेल्सचा. हे काय करतात तर एका गोंधळातून, म्हणजे नुसत्या नॉईजमधून सुरुवात करून हळूहळू टप्प्याटप्प्याने एक सुंदर आणि स्पष्ट चित्र तयार करतात. आणि आता आपण आलोय आपल्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर, अगदी पेंटहाऊसमध्ये. हे आहेत लार्ज लँग्वेज मॉडेल्स, म्हणजेच LLMs. हेच ते आधुनिक एआयचे खरे इंजिन आहेत. ChatGPT सारखी ॲप्लिकेशन्स जी आपल्याशी अगदी माणसांसारखी बोलतात, ती ह्याच LLMsमुळे चालतात. पण हे LLMs इतके हुशार बनतात तरी कसे? यामागे एक प्रक्रिया आहे. सुरुवातीला होतं प्री ट्रेनिंग, म्हणजे मॉडेलला इंटरनेटवरचा प्रचंड डेटा वाचायला दिला जातो. यातून ते भाषा कशी काम करते, जग कसं चालतं हे शिकतं. हे अगदी आपल्या शालेय शिक्षणासारखं आहे. आणि मग येतो दुसरा टप्पा, फाईन ट्युनिंगचा, म्हणजे त्याला एखाद्या खास कामासाठी तयार करणं. जसं की डॉक्टर किंवा वकील बनण्यासाठी विशेष शिक्षण घ्यावं लागतं, तसंच काहीसं.
आपली इमारत तर आता जवळजवळ तयार झाली आहे, पण फक्त इमारत उभी करून भागत नाही, बरोबर? त्यात वीज, पाणी म्हणजे प्लंबिंग या सगळ्या गोष्टी लागतात. तर आता आपण त्याच गोष्टींकडे वळणार आहोत, म्हणजेच हे मॉडेल्स वापरण्यासाठी लागणारे प्लॅटफॉर्म आणि साधनसंच. डेव्हलपर्सकडे प्रामुख्याने 2 पर्याय असतात. पहिला, हगिंग फेस ट्रान्सफॉर्मर्स. हे वापरणं म्हणजे कसं? गाडीचे सगळे सुटे भाग घेऊन स्वतःच्या आवडीनुसार गाडी बनवण्यासारखं. यात सगळं नियंत्रण आपल्या हातात असतं. दुसरा पर्याय आहे ओपन AI API. हे म्हणजे एक तयार, दमदार गाडी भाड्याने घेण्यासारखं. वापरायला एकदम सोपी, पण त्यात फार बदल करता येत नाहीत. आता निवड पूर्णपणे कामाच्या गरजेवर अवलंबून असते. बरं, मॉडेल तर बनवला, पण ते प्रत्यक्षात वापरात आणणं आणि ते व्यवस्थित चालतंय की नाही हे सतत तपासत राहणं, याला म्हणतात MLOps. हे अगदी आपल्या इमारतीच्या मॅनेजमेंट सिस्टमसारखं आहे, जी लिफ्ट, पाणी, सुरक्षा या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवते, जेणेकरून सगळं काही सुरळीत चालेल. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि खरं तर सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. हे आहे वास्तुविशारदाचं कर्तव्य, म्हणजे जबाबदार AI. एवढी मोठी शक्ती तयार करताना आपल्यावर कोणती नैतिक जबाबदारी येते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे वाक्य खरंच खूप काही सांगून जातं. एक शक्तिशाली AI बनवणं हे फक्त एक टेक्निकल चॅलेंज नाही, तर ते एक नैतिक आव्हानसुद्धा आहे. कारण आपण जे काही बनवतो त्याचा थेट परिणाम समाजावर होत असतो. तंत्रज्ञान कदाचित न्यूट्रल असेल, पण त्याचा वापर कधीच न्यूट्रल नसतो. तर मग ही जबाबदारी कशी पार पाडायची, यासाठी काही तत्त्वं पाळावी लागतात. पहिलं म्हणजे मॉडेलमध्ये कोणताही पक्षपात किंवा पूर्वग्रह नाहीये ना हे तपासणं. उदाहरणार्थ, नोकरी देण्यासाठी बनवलेला AI जर विशिष्ट लोकांबद्दल पूर्वग्रह ठेवत असेल तर ते किती अन्यायकारक ठरेल. म्हणूनच हा पक्षपात ओळखणं, तो कमी करणं आणि AI आपले निर्णय नक्की का आणि कसे घेतंय हे पारदर्शकपणे सांगणं म्हणजेच एक्सप्लेनेबिलिटी, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा होता जनरेटिव्ह AIचा संपूर्ण रोडमॅप. आपण अगदी पायाभरणीपासून सुरुवात केली आणि नैतिक जबाबदारीपर्यंतचा प्रत्येक टप्पा पाहिला. आता हा आराखडा, हा ब्लूप्रिंट आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट आहे. प्रश्न आता एकच आहे, या अविश्वसनीय शक्तीचा वापर करून पुढे काय तयार केलं जाईल? आणि आपण जे काही बनवू ते एका चांगल्या भविष्यासाठी असेल याची खात्री कशी करणार? यावर विचार करायलाच हवा.